सोबत प्रकाश आंबेडकर फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। प्रकाशजी, स्वागत तुमचं TV9 मध्ये। आता आपण पाहतोय की सध्या दीक्षाभूमीवर इथे आंदोलन सुरू आहे। अनुयायी त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी तोडफोड करतायत। इथे पार्किंग होऊ नये ही त्यांची मागणी आहे। पार्किंग ज्यावेळेस अनाउन्स झालं तिथूनच विरोध सुरुवात झाला होता। ट्रस्टीनी त्याला असं पुढे जाता कामा नये। पार्किंगची तिथे असं काही गरज नाहीये। हे फक्त दीक्षाभूमी कमर्शियलाइज करण्याचा जो भाग आहे तो त्याच्यातला असं मी म्हणतोय। नाही, आंदोलक हे आता हिंसक होत चाललेत असं माझी माहिती आहे। तर ट्रस्टीनी ताबडतोब आम्ही असं कामकाज बंद करतो जे त्यांनी आव्हान जाहीर केलं पाहिजे आणि नागपूरच्या जनता जी आहे त्या नागपूरच्या जनतेबरोबर त्यांनी बोललं पाहिजे। बाळासाहेब, तुम्ही या संदर्भामध्ये काय पावलं उचलणार आहात? नाही, आम्ही आंदोलकांना बरोबर राहणार आहोत। त्याचा तिथले येणाऱ्या लोकांनी कधी आम्हाला पार्किंगला जागा मिळत नाही, अमुक करत नाही असं कधीच नाही। त्याच्यामुळे आम्ही आंदोलकांच्या बरोबर आहोत। बाळासाहेब, पार्किंगची भूमिगत पार्किंगसाठी ज्यावेळेला इथे काम सुरू झालं किंवा प्रस्ताव या ठिकाणी आणण्यात आला तर त्यावेळेला लोकांना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं का, किंवा संघटनांना काही घेण्यात आलेलं नाही? ज्यावेळेस कल्पना आली त्यावेळेस तिथे असतात हे तिथूनच आंदोलन, तिथूनच त्यांनी इशारा दिला होता की तुम्ही जर गेलो तर आम्ही आंदोलन करू। जी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। आंदोलकांच्या सोबत आम्ही आहोत असं प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर आनंदराज आंबेडकर